दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळ वकील संघाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निषेध आंदोलन केले। यावेळी विविध मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले। निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई, उच्चस्तरीय चौकशी समितीची नियुक्ती, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणे तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। याशिवाय नीट पेपर घोटाळ्यामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत व नोकरी तसेच नीट जेई सह इतर मोठ्या परीक्षा शासनानेच घ्याव्या आणि NTA संस्था रद्द करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। आंदोलनात यवतमाळ वकील संघाचे पदाधिकारी, ज्येष्ठ वकील आणि सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले। देशोन्नतीसाठी नितीन राऊत यांची रिपोर्ट। गेल्या काही दिवसापासून दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि त्या आंदोलनाचा बिमोड करण्याच्या उद्देशाने दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती लाठीहल्ला केला। इतकेच नव्हे तर मुलींचा विनयभंग सुद्धा करण्यात आलेला आहे। आपण सर्वांनी बघितलेला आहे। हा प्रकार अत्यंत क्रूरस्पद आणि घृणास्पद असा आहे आणि या संदर्भामध्ये पोलिसांवरती कारवाई करण्यात यावी अशी आमची सर्वप्रथम मागणी आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मागण्याची दखल न घेणाऱ्या केंद्र सरकारचा या ठिकाणी आम्ही सर्वजण निषेध करतो आहे। केंद्राने ताबडतोब धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। त्याचबरोबर केंद्र सरकार जर म्हणत असेल की यामध्ये अँटी सोशल एलिमेंट आणि देशद्रोही लोकांचा सहभाग आहे तर केंद्र सरकारचा गृह विभाग का झोपा काढत आहे का, परराष्ट्र खातं का झोपा काढत आहे का? या संदर्भामध्ये केवळ विद्यार्थ्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे आणि जर यापुढे असाच प्रकार जर सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन संपूर्ण देशभर उभं राहील आणि वकील संघ त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आज या ठिकाणी उभा आहे। हे आम्ही विद्यार्थ्यांना आणि शासनाला कळवतो आहे।